मी आपल्याला सांगू, एकनाथ शिंदेनी आपल्या गद्दारीचं समर्थन करण्यासाठी मग पिक्चर काढला, गद्दारीचं समर्थन करण्यासाठी. आम्ही पण आता पिक्चर काढणार आहोत. त्यांनी काहीतरी धर्मवीर 1, 2 केलं, आम्हाला पण आता एक पिक्चर काढायचा आहे. आम्ही आमच्या लहानपणी एक पिक्चर बघितला, अलीबाबा 40 चोर. आम्ही आता सत्तेत आलो ना की आमचा वैभव दादा मंत्री होतो आणि आमचा वैभव दादा मंत्री झाला की वैभव दादाला फायनान्स करायला सांगायचं, पैसे द्या मला. वैभव दादा मंत्री झाला की वैभव दादाला फायनान्स करायला सांगायचं आणि आम्ही अलीबाबा 40 चोरचा सिक्वल 2 करणार आहोत. आणि त्या सिक्वल 2 चं नाव काय करणार माहितीये का? देवेंद्र बाबा और 40 गद्दार. ये देवेंद्र बाबा और 40 गद्दार पिक्चर निकालना है आणि त्याच्यामध्ये या सगळ्या लोकांची गद्दारी काय ती सांगितली पाहिजे. लक्षात घ्या राजे हो, एकनाथ शिंदेनी अख्खा पिक्चरवर सांगितलं की आम्ही कसे बाळासाहेबांचे पाईक आहोत, आम्ही कसे बाळासाहेबांचे भक्त आहोत, आम्ही कसे बाळासाहेबांना दैवतासारखे पूजतो आणि जो कोणी बाळासाहेबांच्या बद्दल बोलतो आम्ही त्याला सोडत नसतो. चित्र तयार केलं की नाही, की जो कोणी बाळासाहेबांना बोलतो आम्ही त्यांना सोडत नसतो, असं चित्र या लोकांनी तयार केलं. 25-30 वर्षापूर्वी मी विद्यार्थी दशेत असताना आमच्याकडे डिबेट कॉम्पिटिशन असतात ना, वादविवाद स्पर्धा, त्यातला कुठला तरी माझा चेहरा ओळखता येत नाही असा एक चंक तुमच्यातलं एक आटाने ट्विट करेल. पण वंदनीय बाळासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करणारे एकनाथ शिंदे, वंदनीय बाळासाहेबांचं नाव चोरून, चिन्ह चोरून, त्यांच्या मुलाच्या म्हणजे उद्धव साहेबांच्या बापाचं नाव चोरून स्वतःचं राजकारण वाढवण्याचा प्रयत्न करणारे एकनाथ शिंदे, त्या एकनाथ शिंदेनी इथं उमेदवारी कुणाला दिली?